तर आरजी अदनान तुमच्यासोबत आहे ऑन MGM 90.8 FM आणि आज आपण आलो आहोत ऑल इज वेल काउन्सिलिंग हेल्थ नर्सिंग केअर सेंटर येथे. आपल्यासोबत आहेत डॉक्टर रवी रावळकर सर. तर सरांसोबत आज आपण बोलणार आहोत डिप्रेशन या विषयावर. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. कशा आहात सर तुम्ही? एकदम छान. एकदम छान. तर सर आज आपण बोलूयात डिप्रेशन या विषयावर. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला हाच आहे की डिप्रेशन म्हणजे नक्की काय आणि नैराश्य आणि सामान्य उदासी यात काय फरक असतो? डिप्रेशन वेगवेगळ्या प्रकारचे डिप्रेशन लागू आहे. त्याच्यामध्ये नैराश्य आणि उदासी आणि डिप्रेशन याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये तफावत आहे. नैराश्य असणे व उदासी असणे हे सामान्य प्रक्रिया आहे. हे दैनंदिन जीवनामध्ये सर्वांच्या जीवनामध्ये लागू आहे. बेबी टू बाबा, छोटे बाळ पण नाराज होऊन बसतं, वयस्कर व्यक्तीपर्यंत हे सगळ्यांना सायकोलॉजीनुसार लागू आहे. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये उदासीनता येणे आणि त्याच्यामध्ये नाराजगी येणे. पण याच्यावरती उपाय कसे आहेत की व्यक्ती थोड्या वेळ नॉर्मल होऊन जातो. त्याच्या मनासारखं काही क्रिया झाली वगैरे किंवा त्याला आवडीचं काही भेटलं की तो नॉर्मल होऊन जातो. पण नैराश्य नंतर जे डिप्रेशन येतं काय ते जास्त प्रमाणामध्ये, त्याचा जर कालावधी जास्त असेल, एका आठवड्यापेक्षा जास्त नैराश्य आहे व तेच कोणत्याही प्रक्रियेने जातच नाही आहे, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी केल्यानंतर पण व्यक्ती नैराश्यामध्ये अजून जास्त डेप्थमध्ये जात आहे, तर त्याला म्हणतो आपण डेप्थ ऑफ त्याचं डिप्रेशन. या पद्धतीने त्याचं नैराश्य आहे. आणि उदासीनता आणि ही जी आहे ही सामान्य प्रक्रिया आहे. तर डिप्रेशनची लक्षणं कोणती असतात आणि ही लक्षणं ओळखायची कशी आपण? ओके, खूप छान प्रश्न आहे अदनान सर. डिप्रेशनची लक्षणं जी ओळखायची आहे की व्यक्ती जो आहे नेहमी उदास राहतो. अच्छा. तो नॉर्मल नुसता 24 तासामध्ये एका दिवसासाठी जर उदास राहिला आणि नंतर नॉर्मल बिहेवियर ठीक आहे, पण नेक्स्ट डे पण ऍज इट इज आहे, त्याच्या नेक्स्ट डे पण ऍज इट इज आहे. म्हणजे तो प्रत्येक गोष्टी म्हणजे त्याला कसलंच हसत नाही आहे, एकटा राहत आहे, उदास राहत आहे. त्याच्यानंतर आवडीने कोणतेही कार्य करत नाही आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये जसं तो होता तसा दिसत नाहीये. त्याच्या आवडीच्या प्रक्रिया झाल्यानंतर सुद्धा तो फक्त फॉर्मॅलिटी करत आहे. म्हणजे फॉर्मॅलिटी आणि प्रॅक्टिकलमध्ये खूप मोठा फरक आहे. त्याच्यामध्ये डिप्रेशनमध्ये तो व्यक्ती अनेकदा जागी राहतो, रात्री जागतो, दिवसा झोपतो. म्हणजे सगळं निसर्गाच्या विरुद्धची प्रक्रिया सुरू होऊन जाते. डिप्रेशनमध्ये त्याला त्याच्या आवडीच्या तुम्ही वस्तू, त्याच्या आवडीच्या सगळ्या खाणं पिण्यापासून सगळं जरी तुम्ही म्हणजे काळजी घ्यायचा प्रयत्न केला तर तो त्याला रिप्लाय देत नाही, कसलाही रिस्पॉन्स देत नाही आणि स्वतःला जास्तीत जास्त तो समाजापासून, निसर्गापासून, स्वतःपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. असं तुम्हाला आढळलं तुमच्या अवतीभोवती, तुमचा जो कोणी वेलविशर आहे त्याला हे लक्षात आलं की आपला व्यक्ती अशा वातावरणामध्ये गुरफटतोय, तर समजून घ्यायचं की हा पूर्णपणे 100% डिप्रेशनमध्ये गेला आहे. लवकरात लवकर त्याला समुपदेशन, काउन्सिलिंग, मदत, सल्ला, मार्गदर्शनची गरज आहे. कोणते घटक आहेत जे डिप्रेशनला कारणीभूत ठरू शकतात? डिप्रेशनला कारणीभूत होण्यासाठी खूप प्रकारचे घटक आहेत. म्हणजे व्यक्ती डिप्रेशनमध्ये हा सतत तेव्हाच दिसतो जेव्हा तो अनेकदा त्या प्रक्रियेमध्ये जातो. डिप्रेशनला असाच कोणी डिप्रेशनमध्ये सहज जात नाही. त्याच्या मनासारखं न होणे हा त्यामागचा एक घटक आहे. काय सगळं मनासारखंच झालं पाहिजे. त्याच्यानंतर मीच म्हणजे करेक्ट आणि आय एम एव्हरीथिंग ही जी भावना आजकाल चालतीये, म्हणजे वय, अनुभव, शिक्षणाची कमी असताना सुद्धा आय एम एव्हरीथिंग. त्याच्यामुळे मग ते सुद्धा कारण डिप्रेशनला कारणीभूत करत आहे. त्याच्यानंतर अनेक कारणाने डिप्रेशन वेगवेगळ्या पद्धतीने जाणवत आहे. आता बऱ्याचशा गोष्टीमध्ये घरी पदार्थ मनासारखा केला नाही, टीनेजमध्ये ही समस्या आहे. त्याच्यापेक्षा बाल्यावस्थामध्ये, चाइल्डहुडमध्ये सुद्धा आता असं चालेल, मुलांची समज खूप वाढलेली आहे मोबाईलमुळे. काय डब्बा मनासारखा दिला नाही, चालले डिप्रेशनमध्ये, काय लगेच निगेटिव्हिटी येते. त्याच्यानंतर टीनेजमध्ये गेल्यानंतर मग आवडीचे कपडे, फोन वापरायला पाहिजे, टीव्हीचे वर कार्यक्रम मनासारखे नाही न भेटणे. त्याच्यानंतर जेवणातले प्रकार, त्यानंतर फिरण्यासाठी जाणे, विंडो शॉपिंग आणि इमोशनल ब्लॅकमेलिंग सरळ आजकाल सगळीकडे सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये पॅरेंट्स याला मोस्ट ऑफ द केसेस बळी पडत आहे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने डिप्रेशनला हे कारण लागू आहे. डिप्रेशनमध्ये जाण्याचं अजून एक कारण असं आहे, आजची जी यंग पिढी आहे, यंग जनरेशन आहे, मग ते लहान मुलापासून टीनेजपर्यंत लागू आहे असं नाहीये. त्याच्यानंतर पण जी कुमार अवस्था आहे सगळ्यांसाठी हे लागू आहे लगभग. आणि अशा वेळेस पॅरेंट्सला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण आताची जी युवा वर्ग आहे ते अति हट्टीपणामुळे, अति जिद्दपणामुळे इमोशनल ब्लॅकमेलिंगचा प्रकार सरळ करत आहे. पॅरेंट्सकडून त्यांना म्हणजे सोशल मीडियाचा अति वापरामुळे झालेलं आहे. ऍक्च्युअली त्याच्याकडे हा फोन आहे, मला हा फोन पाहिजे, त्याच्याकडे हा ड्रेस आहे, त्याच्याकडे ही बाईक आहे, तसंच मला पाहिजे, त्याच्यासारखीच रूम, माझ्या घरात तशी रूम पाहिजे. म्हणजे मुलं मुली दोघं कॉमन हा प्रॉब्लेम सुरू होते. वेळीच पालकांनी हा
लक्ष देणं गरजेचं आहे की हट्टपणामुळे त्याचा हा लाड वाटतो, पण हा अति लाड झाला आणि अति लाडाचा हा अति दुष्परिणाम होऊ शकतो. लवकरात लवकर यासाठी काउन्सिलिंग, समुपदेशन, सल्ला, मार्गदर्शन या डिप्रेशनवर घेण्याची गरज. आणि सर, जो व्यक्ती डिप्रेशनग्रस्त आहे तर प्रकारे सपोर्ट करू शकतात किंवा हेल्प करू शकतात? खूप छान प्रश्न आहे सर आदना सर. हा सगळ्यांसाठी खूप चांगला एक गोल्डन मेसेज आहे की जे अति डिप्रेशन मध्ये आहेत किंवा नैराश्य उदासीनतेकडून हळूहळू त्याकडे जात आहे, त्याला कसं घरच्यांनी मदत करायला पाहिजे किंवा नातेवाईकांनी किंवा जवळच्या मित्रांनी, त्यांच्या वेलविशरनी, कोणत्या जीवनामध्ये आपला हितचिंतक, गुरु, टीचर कोणतरी असलाच पाहिजे की त्याचं वेळोवेळी अशा लोकांकडे लक्ष असणं गरजेचं आहे की याला तर त्याचे लक्षणं दिसले की त्याला वाचवायचं कसं, त्याच्यासोबत मैत्री करायची आहे. सगळ्यात मेन वयाचं अंतर न ठेवता त्याच्यासोबत मैत्री करणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, इगो मध्ये येऊन जातं, ऍटिट्यूड मध्ये येऊन जातो की त्याचं एज काय, माझं एज काय. आणि मोस्ट ऑफ द केसेस पॅरेंट्स कसं लाऊडली अटॅक करतात. अटॅक नाही पाहिजे, सॉफ्ट स्किलनीच काम होणार आहे. काय आताच्या जनरेशनला हे सगळे बाप आहेत सगळ्यांचे, यांचं मन तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला सॉफ्ट स्किलनी जिंकावं लागेल. त्यासाठी त्यांचा मित्र व्हावं लागेल. त्याच्यानंतर त्यांचं दैनंदिन जी दिनचर्या आहे, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत सकाळी उठेपर्यंत, असा नाही व्यक्ती झोपला म्हणजे विषय संपलेला आहे. तो बॉडीनी पडलेला आहे बेडवरती, तो जागीच आहे ऍक्च्युअली. काय त्या विचारात त्याचे सुरूच आहे. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे लक्ष देऊन त्याच्या आवडीनिवडी जपणं आहे. त्याच्यानंतर त्याची दिनचर्या कशी आहे, त्याच्यानंतर त्याच्या डेली रुटीनमध्ये त्याला काय पाहिजे, त्याच्या गरजा पूर्ण करणं आहे. त्याच्या अति गरजा पूर्ण नाही करणं आहे. गरजामध्ये जे गरजेचं आहे ते त्याला देणं आहे. जे अति गरजेचं मोडतं, जे जिथं मुलं इमोशनल ब्लॅकमेलिंग करतात, त्याचा समजावून सांगणं आहे. फायदा आणि तोटा. आपलं इन्कम, पॅरेंटचं जे इन्कम आहे ते कमी असो की जास्त, ते पण त्याला पैशाचं महत्व असणं गरजेचं आहे. वेळेचं महत्व सांगणं आहे. त्याचे फायदे तोटे जितक्या प्रकारे सांगता येईल तितक्या पद्धतीने त्याला निश्चित त्या डिप्रेशनवरून काढण्यासाठी मदत होईल. आणि सर, एक शेवटचा प्रश्न आहे की डिप्रेशन बाबत उपचार पद्धती कशा आहेत? उपचारामध्ये तुम्ही त्यांना जर समजा अतिप्रमाण असेल, तुम्ही समजा खूप उशिरा तुम्हाला लक्षात येतं की तुमचा पेशंट जो आहे तो अति डिप्रेशनमध्ये गेलेला आहे, तर इमर्जन्सीमध्ये त्याला सायकॅट्रिस्टच जावं लागणार आहे. म्हणजे ॲलोपॅथी ट्रीटमेंट बेस्ट आहे अशा वेळेस. पण ड्रग बॉडीज जाणार आहे, त्याचे साईड इफेक्ट पण होणार आहे लिव्हर, किडनी, ब्रेनवर. बऱ्याच वेळेस पेशंट एकदम शेवटच्या स्थितीत गेल्यानंतर लोकांना लक्षात येतं की अरे आता काय करायचं. अशा वेळेस त्याला आधी सायकॅट्रिस्टचं थोडंसं मेडिसिन घेणं गरजेचं आहे. शॉक ट्रीटमेंट सुद्धा याला लागू आहे. ऍडमिट सुद्धा होऊ शकतो पेशंट, कारण त्याचे विचार आता काउन्सिलिंगच्या लेवलचे नसतात त्यावेळी अति असेल तर. पण तो बेसिक लेवलला जेव्हा आहे, जेव्हा तो एकटा दिसतोय तुम्हाला, जेव्हा तो उदासीन, नैराश्य, चिडचिड, त्याच्यानंतर अति झोप वगैरे किंवा ब्रश न करणे, आंघोळ न करणे, कपडे न बदलणे, हे सगळे लक्षणं दिसत आहे, त्याच वेळेस तुम्ही त्याला आधी समुपदेशन तज्ञाकडे, कारण इथं ब्रेन वॉश होणं गरजेचं आहे. ब्रेन वॉश झालं तर ड्रगलेस थेरपीतून तो पूर्णपणे बरा होतो. त्याच्यानंतर याला औषधी सुद्धा आम्ही देतो, तर आयुर्वेदिक औषधी असतात पूर्ण, त्या सुद्धा कसलाही साईड इफेक्ट नसतं. त्याचा हेल्थ सप्लिमेंट म्हणून छान वापर करता येतो आणि त्या ब्रेनवर काम करतात डायरेक्ट. म्हणजे त्याला जेव्हा जेव्हा टेन्शन येणार त्यावेळेस त्याच्या मेंदूवरती म्हणजे त्याचा राग अनावर होणार नाही, त्याला तो कंट्रोलमध्ये राहील आणि बऱ्यापैकी त्याला झोप चांगली. ज्याची झोप चांगली आहे त्याची दैनंदिन दिनचर्या पण ऑटोमॅटिक चांगली होते, कारण तो नेचरला फॉलो करतोय. सो थँक्यू सो मच सर, थँक्स लॉट. खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून आणि डिप्रेशन बाबत खूप महत्वाची माहिती आम्हाला माहित झाली. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा डिप्रेशनमधून जात असाल तर तुमचे काही प्रश्न असेल नक्की आमच्यापर्यंत ते प्रश्न पोहोचवा 9359320080 या व्हॉट्सअप नंबरवर. तसेच तुम्हाला काउन्सिलिंगची गरज जर असेल तर डॉक्टर रवी रावळकर सरांना नक्की एकदा भेटा. आपल्या व्हिडिओच्या एंडिंगला ऍड्रेस आणि मोबाईल नंबर आम्ही दिलेलाच आहे. थँक्यू सर. थँक्यू.